नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मराठीत एक म्हण आहे, मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणे. तोच प्रकार सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत होत आहे. निकाल लागून 1 महिना झाला तरी देखील अजून सत्ता स्थापन कोणाची होत नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हा गंभीर व अजब प्रकार सध्या सत्ता स्थापनेसाठी होत आहे. व त्यांनी एक अजब मागणी केलेली आहे की आम्हाला जे 1.25 वर्षासाठी अध्यक्षपद देतील, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. तर नुकता 9 फेब्रुवारी रोजी या जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला. आता निकाल लागून जवळपास 34-35 दिवस झाले तरी देखील अजून सत्ता स्थापन झालेली नाही. निकालात पक्षीय बलाबल आपण स्क्रीनवर पाहू शकतो. सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळाल्या, एकूण 18 जागा मिळाल्या. सिंगल लार्जेस्ट पार्टी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला. दुसऱ्या क्रमांकावर भाजप होता, त्याला 16 जागा मिळाल्या. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होता, त्याला 11 जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला पहिल्यांदाच एक ऐतिहासिक कामगिरी झाली व 7 जागा मिळाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा. जनसुराज्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व रयत क्रांती यांना प्रत्येकी 1-1 जागा मिळाल्या. तर एकूण 61 पैकी 30 जागा महाविकास आघाडीला व 19 जागा एकसंघपणे लढलेल्या महायुतीला मिळाल्या. तर इतर ज्या 6 जागा होत्या त्या सुहास बाबर यांच्या गटाला मिळालेल्या आहेत, शिंदे गटाला, व ते या निवडणुकीत भाजपच्या विरोधात होते. त्यामुळं ही सत्ता महाविकास आघाडीनंच स्थापन करायला हवी, कारण की त्या बाजूनच जनतेचा कौल आलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील शिराळा व जत तालुक्यामध्ये महाविकास आघाडीसोबत आघाडी करून ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढलेल्या होत्या. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील असतील, माजी मंत्री माजी आमदार शिवाजीराव नाईक असतील, माजी आमदार विलासराव जगताप असतील, माजी मंत्री माजी आमदार अजितराव घोरपडे सरकार असतील, यांच्यामार्फत यांच्या नेतृत्वाखाली हे राजकीय घडामोडी सुरू आहेत. सोमवारीच शिवाजीराव नाईक यांच्या स्नुषा व रणधीर नाईक यांच्या पत्नी यांचं गटनेतेपदी नाव फायनल करण्यात आलं व त्या दृष्टीनं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. मात्र तरी देखील महाविकास आघाडीसोबत जायचं सोडून राष्ट्रवादी अजित पवार गट हे भावनिक राजकारण करत आहे. अजितदादांच्या मृत्यूचा संधी किंवा फायदा उठवण्याचा प्रयत्न या पक्षाकडून होत आहे. आधीच अजितदादांच्या अपघाती व अकाली मृत्यूमुळं, म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू असताना त्यांचा अपघाती मृत्यू, दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळं अजित पवार गटाला चांगल्या जागा या महाराष्ट्रात संबंध मिळालेल्या आपण बघितल्या व सांगली जिल्ह्यात देखील त्यांना 6 जागा मिळालेल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीसोबत आघाडी करून देखील इलेक्शननंतर जे आम्हाला 1.25 वर्षासाठी अध्यक्षपद देतील, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्हाला हे अध्यक्षपद द्यावं, अशी एक अजब मागणी या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरू आहे. त्यामुळं मराठीतील एका म्हणीप्रमाणे मेलेल्या व्यक्तीच्या किंवा मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार हा सुरू आहे. जनतेत प्रचंड प्रमाणात रोष या अशा राजकीय ज्या घडामोडी चालू आहेत त्यामुळं होत आहेत. कारण की जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूनं होता. मात्र तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ह्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, राजकीय घडामोडी किंवा बार्गेनिंगच्या गोष्टी चालू आहेत, त्याला लोक आता कंटाळलेली आहेत. लोकांची नाराजी आहे व पुढील आठवड्यात याबाबत सत्ता स्थापनेसाठी हालचाली अधिक तीव्र होतील व जिल्हा परिषदेच्या विश्वासदर्शक ठरावाची तारीख देखील निश्चित होईल व त्यावेळीच आपल्याला कळेल की नेमका अध्यक्ष हा महाविकास आघाडीचा होतो की महायुतीचा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच आमचं चॅनेल सबस्क्राईब करा
व व्हिडिओमध्ये लाईक बटनच्या शेजारी सुपर थँक्स म्हणून ऑप्शन असतो. याद्वारे छोटीशी आर्थिक मदत आमच्या या प्रबोधनासाठी, सामाजिक कार्यासाठी करावी ही विनंती. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप व फेसबुक ग्रुपवरती शेअर करावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माहिती पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.